काय ग, तुझीही चिडचिड होतीये का? पाळी महिन्याच्या महिन्याला येत नाहीये म्हणजे ती अनियमित झालेली आहे. झालीये का? तुझंही खाल्लं नाही खाल्लं तरी वजन वाढतंय का? आणि त्या नातेवाईकातल्या कोणी काकू येऊन म्हणताय का, काय ग बाई, आणली तेव्हा किती बारीक होतीस आणि आत्ता किती जाड झाली आहेस ग. काकूंना म्हणावं, काकू बाहेरचं खाते मी. काकूला सांगायचं तुमच्यासारखं, कारण ह्या काकू लोक कशा म्हणतात, अगं बाई आमच्या वेळेस नव्हतं हं असं काही. जेव्हा आपण म्हणतो ना की मला हे प्रॉब्लेम होतंय ते होतंय, तर काकूचं फिक्स आन्सर, आमच्या वेळेस नव्हतं बाई असं काही. आजकालच्या मुली ना तर ह्या काकूंना म्हणायचं, आम्ही बाहेरचं खातो काकू, तुमच्यासारखं करिअरचं टेन्शन पण नाही आहे, तुमच्यासारखं मुलं झाली दुसऱ्याच्या अंगी सोपवलं असं काही नाही आहे बरं का. तर चला, चेष्टेचा विषय बाजूला राहू द्या, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या प्रिटी प्रतिभावरती. आजचा विषय घेऊन येण्यामागचं कारण आपण सगळ्या महिला मंडळी स्वतःकडे दुर्लक्ष करायला एक नंबर असतो. आता शहरी भागातल्या जरी महिलांना थोड्याशा आपल्या हेल्थवरती थोडंसं असतं की बाबा बाहेर बघतो आपण, इतरांना बघतोच, तर कुठेतरी ती स्वतःची काळजी घेतली जाते. पण गावाकडील बायका असतील, थोडंसं कमी एज्युकेशन झालेल्या स्त्रिया असतील, तर यांना भरपूर प्रॉब्लेम्स असतात. एकतर त्या प्रॉब्लेम्सविषयी त्यांना माहीत नसतं, कदाचित त्यांना तितका वेळही नसतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शरीरावरती होणारे परिणाम ते कुठले बरं. वाढणारं वजन सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याही बायका रिलेट करत असतील, कधी ना कधी आपली पाळी जी आहे ती 2-3 महिन्यासाठी गायब होते, ते येतच नाही. मग आपण मोठ्या वडीलधाऱ्यांना विचारतो त्यावेळेस त्या काय आन्सर करता, येईल ग, मुलं झाल्यावर होतं. आता लग्नाआधी असं कधी झालेलं असेल तर मग उत्तर असतं की अगं येईल, लग्नानंतर होईल, होतच असतं, त्याला काय. तर होतच असतं असं नाही, आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं, आपल्याला सांगत असतं की तुमच्यामध्ये गडबड होत आहे. पण आपण काय की दुर्लक्ष करतो. हे बघा, फार काही जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर कुठल्याही एका चांगल्या गायनेकोलॉजिस्टकडे जायचं, नाही तर स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. सिंपल आहे की नाही. आता प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरकडे तर जाऊ शकत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या प्रत्येकीला कळत असतात की बाबा माझ्या शरीरामध्ये माझं वजन वाढते. आता मी बोललेली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नसेल बघितलं तर जाऊन बघा की मी सेल्फने गेली होती डॉक्टरकडे की बाबा मला हे प्रॉब्लेम्स होत आहे आणि मी स्वतःहून गेली होती. सो तुम्ही देखील तुमच्या आरोग्याविषयी तितकंच जागरूक राहणं गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD म्हणजे काय, PCOS, आता ज्याला PMOS असं म्हटलं जातं. तर मी PCOD बद्दल अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक गृहिणीला माझे व्हिडिओ जे आहे ते ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी नव्हे, ज्या स्त्रिया अगदी ज्यांनी पहिल्यांदा ऐकलंय किंवा फक्त ऐकलेली आहे ती वर्ड्स त्यांच्यासाठी आहे. तर PCODचा फुल फॉर्म होतो पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. आता हे म्हणजे काय, तर आपल्या गर्भाशयामध्ये 2 ओव्हरीज असतात, म्हणजे 2 अंडाशय असतात, ज्यामध्ये दर महिन्याला एक अंड तयार होतं. ते अंड परिपक्व होतं, फुटतं, ते फुटल्यानंतर आपल्याला पाळी येते. असं हे अगदी निसर्गाने नियमून दिलेलं समीकरण आहे की अंड तयार होतं, ते परिपक्व होतं, त्यानंतर जर रिलेशन्स राहिले नाही किंवा तुम्हाला गर्भधारणा राहिली नाही तर ते फुटतं आणि तुमचं पिरियड्स येतात. ओके, आता हार्मोन्स डिस्टर्ब झाले तर, तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब झाले तर तुम्हाला पाळी जी आहे ती येणं थांबतं. म्हणजे तुमच्या गर्भाशयामध्ये ते अंड परिपक्व तयार होत नाही, ते परिपक्व झालंच नाही तर ते फुटणार नाही, ते फुटलं नाही तर आपल्याला पाळी येत नाही. आणि PCODमध्ये काय होतं माहिती आहे का, तुमचे हार्मोन्स खूप जास्त डिस्टर्ब होतात, त्यामुळे आपल्या ज्या ओव्हरीज असतात, अंडाशय असतं, त्यामध्ये खूप जास्त अंडे तयार होतात आणि त्यातलं कुठलंही अंड जे आहे ना ते प्रॉपर बनत नाही.
ते व्यवस्थित बनत नाही. आता गावाकडील तोंडूनच मी ऐकलेला शब्द आहे की बाई हिच्या सुनेचे गर्भाशयातले बबल्स फुगे फोडले. अतिशय साधा मी ऐकलेलं आहे म्हणून मी सांगितलं. आता याला सायंटिफिक भाषेमध्ये सिस्ट येणं असं म्हणतात. सो ते तर ओव्हरीवरती खूप असे सिस्ट तयार झाले की आपली पाळी येणं थांबतं किंवा तिचं चक्र बिघडतं. ती 1-2 महिन्यातून येते किंवा लवकर येतही नाही. आणि जरीही तुम्हाला पाळीचा प्रॉब्लेम नसेल, अनेक महिलांमध्ये PCOD असला तरी जर आपण म्हणतो की अरे पाळी न येणं हे त्याचं एक सिम्पटम आहे, तसं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ज्यांना 5 दिवस अंगावर जातं, 4 दिवस अंगावर जातं, तर ते कुठेतरी येऊन 2 दिवसावर, 1 दिवसावर किंवा खूप कमी जास्त फ्लो तुमचा होतो. तर हे सुद्धा एक रिझन आहे हार्मोन्स डिस्टर्ब होण्याचं. तुमच्या ब्लडचा कलर देखील यामध्ये चेंज होतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजिबात अवॉइड करायच्या नाही आहेत. याकडे नक्की लक्ष द्या. दुसरं म्हणजे तुमचा चेहरा अगदी चांगला आहे, कधी कधी खूप सगळे पिंपल्स त्याच्यावरती अचानक यायला सुरुवात होते. हेअर्स इथं असं हेअर्स येणं, इथं हेअर्स येणं, इथं किंवा अनवॉन्टेड हेअर्सची ग्रोथ होणं, हे देखील त्याचं एक सिम्बॉल आहे. दुसरं नाही, आता तिसरं तर यामध्ये काय होतं की वेट गेन होतं. हार्मोन डिस्टर्ब झाले, पाळी व्यवस्थित येत नाही. आपले हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरामधलं दूध आहे, हे आपल्याला सिम्बॉल देत असतं की इथे चक्र बिघडतंय, त्यामुळे तुम्ही बदला. आपण बदलत नाही आणि बऱ्याच गोष्टींचा त्रास मग आपल्याला नंतर सुरुवात होते. आणि याच हार्मोन्समुळे काय होतं की आपलं हार्मोन्स डिस्टर्ब झाले की रिलेटेड खूप गोष्टी येतात. म्हटलं ना, वजनच नाही, मग तुमची चिडचिड होते, तुमचं इमोशनल, कधी ना खूप आपण इमोशनल बनून जातो. कधी ना, अगदी मी सांगते की मी ह्याही फेजमधून गेलेले. कधी ना आपल्याला कळतच नाही, म्हणजे हसायच्या ठिकाणी हसायला येणार नाही, रडायच्या ठिकाणी रडायला येणार नाही, तर मग उलटच होतं. हसायच्या ठिकाणी कधी रडल्याची भावना येऊन जाते. म्हणजे मिक्सअप भावना. तुमच्यावरती कंट्रोल नसतो, कारण हे सगळं होतं हार्मोन्स डिस्टर्बमुळे. आता तुम्ही म्हणाल, तू एवढं सगळं सांगितलं, PCOD आहे, हार्मोन्स डिस्टर्ब होता, तर यावरती उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर जास्त त्रास असेल, खूप जास्त त्रास असेल, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही डॉक्टरकडे जा. ते म्हणजे हे रिव्हर्स अगदी पूर्णपणे सिस्ट फोडता येतात बरं का. सिस्ट फोडतात डॉक्टर, पण असं नव्हे की ते पुन्हा येणारच नाही. ते जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज केलं नाही, तुम्ही तुमचं आरोग्य सुधारलं नाही, तर त्या गोष्टी पुन्हा उद्भवतात. हे मी बघितलेलं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की बाळ होत नाही म्हणून डॉक्टर जे आहेत ते जे सिस्ट तयार झालेले असतात, ते एक छोटीशी त्याचं आपण म्हणू ऑपरेशन म्हटलं जातं ज्याला, ते त्याच्याने ते सिस्ट फोडले जातात आणि मग टॅबलेट्स वगैरेने तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. पण जर तुम्हाला एवढे सगळं प्रॉब्लेम्स नसतील, म्हणजे जास्त नसतील, किंवा तुम्हाला लगेच प्रेग्नन्सी नको असेल, तर आणि प्रॉब्लेम्स जर तुम्हाला आहेत, म्हणजे जसं की पाळी येत नाही आहे, हे सिम्पटम्स मी जे सांगितलेले जे तुमच्यात असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे की आपलं जीवनशैली बदलायची आहे. आता जीवनशैली बदलायची म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस कमी करा. महिलांनो, स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करा. मान्य आहे, प्रत्येक जणाच्या गोष्टी असतात की चालू असतं, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकालाच टेन्शन असतं, तर थोडंसं टेन्शन कमी करा, स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. दुसरं म्हणजे झोप. मोबाईल वापरणं कमी करा. 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पाण्याचा इंटेक तुमच्या शरीरामध्ये भरपूर करा. 3-4 लिटर पाणी रोज घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे चालायचं किंवा एक्सरसाइज करायची. सो भरपूर असे PCOD आणि PMOS साठीचे ना एक्सरसाइजेस देखील यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते जाऊन सर्च करून तशा एक्सरसाइजेस करू शकता. तुमची पाळी रेग्युलर येण्यासाठी काही ड्रिंक्स असतात जे आपल्या बॉडीसाठी हेल्पफुल असतात, जसं मेथीचं पाणी झालं, जिऱ्याचं पाणी झालं. मी एक मॅजिकल ड्रिंक तयार केलेली आहे ज्यात आपण सगळ्या गोष्टी हेल्दी टाकलेल्या आहे. जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ड्रिंक असं लिहा, म्हणून मी त्यावरती एक नवीन त्या पावडरचा व्हिडिओ सेपरेट करेल. सो चालणं देखील खूप महत्त्वाचं आहे. चालणं फक्त वजन कमी करण्यासाठी नव्हे, तर एकंदरीत आपल्या आरोग्यासाठी एक्सरसाइज खूप महत्त्वाची असते. ते देखील करा. कोणत्या गोष्टी टाळायच्या, खूप जास्त लेट म्हणजे कमी तासाची झोप नको आहे, खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका. दुसरं म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळत आहे की बाबा हे मला काहीतरी वेगळं घडतं आहे, आणि आपल्या बायकांना कळतं, प्रत्येकीला कळतं, म्हणून कुठल्याही काकूच्या भरोशावर राहू नका. अगं
होतं ग. होत असेल काकू, असं म्हणायचं होत असेल, पण मला नाही बाबा सहन करायचं. जाऊ देत, काकू तोंड मोडेल, लक्ष देऊ नका. आपल्या आरोग्यासाठी आपणच उभं राहणं गरजेचं आहे. सो आज ना मला जस्ट म्हणजे एक आयडिया द्यायची होती. बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहिती देखील नसेल, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि मी थोडंसं थिंक करत आहे की आपण 90 डेज आपण छोटे छोटे रूल्स फॉलो करूयात. आणि मी पुढचा एखादा व्हिडिओ घेऊन येईल की कुठल्या टिप्स आपण 90 डेज फॉलो करायच्या, जेणेकरून आपलं PCOD रिव्हर्स होण्यासाठी मदत. आपण छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून आपलं PCOD किंवा आपले हार्मोन्स जे आहेत त्या गोष्टी कशा पद्धतीने सुधरवू शकतो आणि त्यावरती काळजी घेऊ शकतो, हे व्हिडिओ मी बनवणारच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ अजून बघायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. 2-3 गोष्टी आहे ज्या मला शेअर करायच्या आहे. एक मॅजिकल ड्रिंक असेल किंवा सीड्सचे आपल्या आरोग्यावरती काय काय फायदे आहेत. त्यानंतर आपण एक छानशी सिरीज देखील सुरू करतोय. सो आपल्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओवरती. बाय, सी यू.